म्हणणं ऐका की शांत बसा राव तुम्ही. माझंही बोलणं ऐकत नाही, तुमच्या माणसाचं ऐकणार कोणाचं तुम्ही? तुम्ही पण आमचेच आहे. आपण ते ऐकतो वाचतोय ना, आपण त्याला सांगितलं की वाच बाबा. आज जे आपण साहेबांना जे निवेदन देत आहोत, ते निवेदन अशा प्रकारे लिहिलेलं आहे. प्रति माननीय महाव्यवस्थापक रापम यांचे सेवेसी विषय तक्रार निवारणबाबत. महोदय, आज दिनांक 15/2/2017 रोजी सकाळी 6:15 वाजता विटा आगाराची बस MH14 PT 2940 ही वल्लभनगर ते विटा मार्गावर कामगिरीवर असताना चालक वाहक ती बस फलाटावर लावत असताना बाजूच्या फलाटवर एक खासगी मोटर गाडी क्रमांक MH14 DC 147 पार्किंग केली होती. बस चालक श्री बाड चालक क्रमांक 10-2-38 यांनी खासगी गाडी चालकाला गाडी बाजूला घ्या अशी विनंती केली असता सदर गाडीतील इस्माने असली शिवीगाळ करून बस चालकाला चालू बसमधून खाली ओढून बेदम मारहाण केली. सदरची बाब ही आम्ही सर्व कर्मचारी यांनी एकत्र येऊन ही बाब तेथील कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल यांना भेटण्यासाठी गेलो असताना ते कॉन्स्टेबल आपल्या कामगिरीवर मद्यपान अवस्थेत आढळले. त्यांनीही आम्हाला उद्धट भाषेत संभाषण केले. हे सर्व घडत असताना ST महामंडळाचे एकही अधिकारी बस स्थानकावर 2 तास झाले तरी हजर झाले नाही. तसेच तुम्हाला सांगायचे महत्त्वाचे असे की येथील स्थानकावर आतापर्यंत आमच्या सर्व आगाराच्या गाड्या बाहेरील बस स्थानकावर मुक्काम करतात. आम्ही गाडी लावत असताना STचे सुरक्षारक्षक गाडी लावण्यात मज्जाव करत चालक वाघ यांना उद्धट भाषेत बोलतात. घडलेला सर्व प्रसंग आम्ही सर्वांनी पिंपरी चिंचवड वल्लभनगर आगार व्यवस्थापक यांना सांगत असताना त्यांनी आमचे म्हणणे ऐकून न घेता असे सांगतात की हे असे चालू राहणार, म्हणजेच भिवंडीत एका चालकाचा मृत्यू झाला असे प्रत्येक आगारातील कर्मचारी मरण पावल्यानंतरच तुम्हाला जाग येणार का? म्हणून मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियाच्या भविष्याचा आर्थिक भार कोण उचलणार असा प्रश्न सर्व कर्मचाऱ्यांना पडलेला आहे. आम्ही सर्वजण या गंभीर बाबीमुळे मानसिकरित्या खचलेलो आहोत. तरी या गंभीर बाबीची दखल घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना अभय द्यावे आणि अशी दुःख घटनेत बळी पडलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी कमीत कमी 10 लाख रुपये नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी करत आहोत. या विषयाचे लेखी आश्वासन तसेच संबंधित इसमावर गुन्हा दाखल झाल्याची प्रत ही मिळावी, त्याविषयी आम्ही माघार घेणार नाही. आणि त्यासोबत आपले जेवढे कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध होते त्या कर्मचाऱ्यांच्या सर्व सह्या, कुठल्या आगाराचे वाहक चालक मुद्दा वगैरे त्यांच्या सह्या आपण साहेबांकडे निवेदन देत आहोत. त्याची साहेबांनी व्यवस्थितरित्या दखल घेऊन संबंधित इसमावर कारवाई करावी आणि आपल्याला योग्य तो निर्णय